साठी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। फार्मर प्रोड्यूसिंग कंपनी के नाम पर किसानों की लूट होने का मामला सामने आया है। यह मामला नागपुर के भिवापुर कृषि उत्पन्न बाजार समिति में हुआ। इसमें कम दाम में किसानों की ओर से माल खरीदी कर सीधा नाफेड में हरे भरे चने की बिक्री की जा रही है। इसलिए इस संबंध में पूर्व विधायक सुधीर पारवे द्वारा प्रेस कॉन्फ्रेंस ली गई। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासक आहे आणि त्या ठिकाणी एआर हा प्रशासकीय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी प्रशासक आहे। प्रशासक आणि तिथला जो असणारा सचिव यांनी याचं व्यवस्थापन पाहिलं पाहिजे। जर हे त्या ठिकाणी राहत असतील तो बाहेरचा बारदाना जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आला आणि त्या ठिकाणी स्टॅम्प करत असेल माल पूर्ण एफसीआयच्या संदर्भामध्ये तर ती पाहण्याची जबाबदारी तिथे असलेल्या सचिवांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पाहिली पाहिजे। जर व्यापारी त्या ठिकाणी माल घेत असेल आणि खुलेआम त्या याच्या ओट्यावरती जर पॅकिंग होत असेल तर ते इलिगल आहे। त्या बाहेरच्या माणसाला तो अधिकार नसताना सचिव जर काळोडा करत असेल याचा अर्थ सचिव असेल एआर असेल आणि तिथला व्यापारी असेल यांच्या संगनमताने खऱ्या अर्थाने हा व्यवहार होतो आहे। एवढं तर हा निश्चित आहे। पोलिसाला इंटिमेट केलेला आहे। पोलिसाला खऱ्या अर्थाने जे तिथले प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना जर अवगत केल्यानंतर त्या ठिकाणी एआर म्हणून माननीय प्रवीणजी निनावे आहेत त्यांना कळवल्यानंतर तहसीलदारला कळवल्यानंतर तिथल्या सचिवाला कळवल्यानंतर ही जबाबदारी खऱ्या अंतर प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची आहे की माझ्या बाजार समितीमध्ये हा जो माला आहे शेतकऱ्याची ते जे बारदाना आहे हा इलिगल आलेला आहे त्यांची जबाबदारी आहे। मी त्यांना इंटिमेट केलेला आहे की त्यांनी सांगितलं मला की चौकशी करतो याच्यापर्यंत आहे ते त्यांचे हात त्याच्यामध्ये रंगलेले आहे। म्हणून तर माझी मागणी आहे की या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे ही माझी खऱ्या अर्थाने मागणी आहे। हा प्रकार साधारणतः आहे ना पुरावे त्या ठिकाणी स्वतः अनियमितता झाली म्हणजे त्या प्रोड्युसर कंपनीला इथे येण्याचा अधिकारच नाही आहे पहिली गोष्ट आणि त्यांनी त्या ठिकाणी जे बारदाना हे केला तो बारदाना त्याला तिथे वापरण्याचा अधिकारच नाही आहे। त्याचं उत्तर आहे की चौकशी करतोय चुकीचं आहे हे उत्तर आहे त्यांचं। अशा पद्धतीने त्यांना करण्याचे अधिकार नाही आहे। नापेडच्या अधिकाऱ्याला मी मुंबईला जे बसते त्यांच्यासोबतही चर्चा केली, नागपूरच्या अधिकाऱ्यासोबतही चर्चा केली। अशा पद्धतीने ते प्रोड्युसर कंपनी काम करत असेल त्यांच्यावर कारवाई करू अशा पद्धतीने त्यांच्या त्या ठिकाणी म्हणणं आहे। आणि त्या भाव ठरवल्यानंतर अशा पद्धतीने व्यापारी आणि अडत्या हे करत असेल तर त्या शेतकरी तर नागावला जातोय ना। यांनी फसवलं भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना। भंडारा जिल्ह्यातला माणूस इथं आला म्हणजे त्यांनी फसवणूक सिद्ध केलेली आहे आणि मी रंगेहात त्यांना पकडलेला आहे। मी स्वतः ते आहे त्याच्यामध्ये त्याची चौकशी चालू आहे। त्यांना कारवाई करावंच लागेल। त्या संदर्भामध्ये आमच्या प्रक्रिया सगळं चालू आहे। शेतकऱ्यांवरती होणार अन्याय आम्ही सहन करणार नाही। एफपीओ कंपनीची आयडी ब्लॉक झाली आहे ते पूर्ण त्याची आयडिया वगैरे सगळं ब्लॉक केलेली आहे त्यांनी। त्यांच्यावरती कारवाई हे 100% होणार परंतु शेतकऱ्याचा माल पण व्यवस्थित घेतला पाहिजे। सरकारची जबाबदारी आहे। सरकारने त्या ठिकाणी आपल्या प्रक्रिया वाढवल्या पाहिजे। शेतकऱ्याची अशी पिडवणूक होणार नाही याकरता इथल्या पालकमंत्र्यांनी लक्ष घालून त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या प्रोड्युसर कंपन्या जर कारवाई हे करत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे। त्या ठिकाणी सहकार पणन मंत्री त्यांची जबाबदारी आहे। अन्न आणि पुरवठा नागरी मंत्री छगन भुजबळ साहेबांची जबाबदारी आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे परंतु या शेतकऱ्याचं वाली कोणी नाही आणि त्यांना सगळ्यांना वारेवर सोडून दिलं आणि भ्रष्टाचार करण्यासाठी मोकळं केलेलं आहे। म्हणून तर खऱ्या अर्थाने हा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी लावून धरलेला आहे। तथागत गौतम बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनका जय जयकार कर कोल्हापुर जिला हाटकणंगले तहसील नांदगांव गांव में बौद्ध जयंती के अवसर पर विहार में बुद्ध मूर्ति की प्रतिष्ठापना ब्रह्मचारी शाक्य मित्र इनके हाथों की गई।
10 लाख रुपए सामाजिक सभागृह का खुदाई शुभारंभ उन्हीं के हाथों किया गया। गोकुलदूत संघ की संचालिका शोमिका महाडिक मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थी। इसमें बौद्ध बांधव सफेद वस्त्र पहनकर बुद्ध मूर्ति को घोड़े के रथ पर बिठाकर गांव में घुमाकर विहार में प्रतिष्ठापना की गई। देश के पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी इनका स्मृति दिन अमरावती जिले के तिवसा यहां कांग्रेस की ओर से पूर्व नगराध्यक्ष और युवा कांग्रेस नेता वैभव वानखेड़े की अध्यक्षता में मनाया गया। इस मौके पर पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी इनकी प्रतिमा की पूजा कर छत्रपति शिवाजी महाराज इनके पुतले को अभिवादन किया गया। साथ ही तिवसा शहर के कुछ भागों में पानी की किल्लत के चलते वहां के नागरिकों को 3 टैंकर से मुफ्त में पानी भी दिया जाएगा। भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांचा स्मृतिदिन, या स्मृतिदिनानिमित्त तिवसा शहर काँग्रेस, तिवसा युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि NSUच्या वतीनं तिवसा शहरात उन्हाळ्यात जी पाणी टंचाई निर्माण होते त्या पाणी टंचाई संदर्भात तिवसा युवक काँग्रेसच्या वतीनं, महिला काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आम्ही पाण्याचे 3 टँकर उपलब्ध करून देतोय। ही सेवा नगरपंचायतच्या व्यतिरिक्त आपण उपलब्ध करतोय। यामागचं कारण असं आहे की उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी खाली गेलेली आहे आणि जुनी पाणी योजना ही अर्धवट असल्यामुळं नवीन पाणी योजना मंजुरातीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। येत्या काही महिन्यामध्ये त्याची मंजुरात होईल। यशोमतीताई ठाकूर यांच्या माध्यमातून तिवसाला 0.978 दशलक्ष घनमीटर पाण्याचं आरक्षण अप्पर वर्धा धरणामध्ये मागील आठवड्यात मिळालेलं आहे। या अनुषंगानं आता फक्त प्रशासकीय मान्यतेची आम्हा सर्वांना वाट आहे, परंतु हा उन्हाळा तिवसातील शहरवासियांना त्रासदायक न व्हावा आणि ज्या भागामध्ये 3ऱ्या दिवशीच्या वर पाणी पुरवठा जातो त्या प्रभागामध्ये नागरिकांच्या मागणीवर अत्यावश्यक सेवा म्हणून हा उन्हाळा संपेपर्यंत आणि पावसाळा लागेपर्यंत या ठिकाणी या 3 टँकरद्वारे काँग्रेस कमिटीच्या वतीनं हा पाण्याची सुविधा राजीव गांधी यांच्या स्मृती दिनापासून आम्ही सुरू करतोय। याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि तिवसा शहरवासियांच्या प्रत्येक अडचणीमध्ये, सामाजिक अडचणीमध्ये आम्ही सदैव यशोमतीताई ठाकूर मित्रमंडळाच्या वतीनं सोबत राहू अशी ग्वाही या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देतो। धन्यवाद। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय के विभागों को अनुसंधान की लंबी परंपरा है। ये उज्जवल परंपरा आगे भी जारी रखने के लिए शोधार्थियों ने अनुसंधान का स्तर ऊंचा उठाने के लिए प्रयास करने चाहिए। ऐसी बात डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय के प्रतिकुलपति प्रोफेसर श्याम शिरसाट इन्होंने विश्वविद्यालय के हिंदी विभाग एवं बैंक ऑफ बड़ौदा के संयुक्त तत्वावधान में आयोजित छात्र संगोष्ठी तथा मेधावी विद्यार्थी सम्मान समारोह के उद्घाटक के रूप में कही। आवाज के पीछे का चेहरा नहीं पता होता है, तो मेरी उम्र सबसे ज्यादा है, लेकिन मैं आप सभी के साथ बात इसलिए कर पाता हूँ क्योंकि मुझे पता है कि बच्चों के साथ किस तरीके से बात करनी है, बुजुर्गों के साथ किस तरीके से बात करनी है, और ये सारी बातें मुझे ड्रामा ने सिखाई है, नाट्य शास्त्र ने सिखाई है। जिसे अंगविक्षेप कहते हैं उसे इंग्लिश में बॉडी लैंग्वेज कहते हैं। इसका मतलब लैंग्वेज तो वहाँ पे थी। अगर हम लोगों को ये लगता है कि मैंने हिंदी पढ़ लिया खत्म, हिंदी के लिए कितने प्रावधान मैं आपको बता दूं, में बात करना भी नहीं आता है, ना ये मराठी में बात कर सकता है। इंग्लिश समझने वाले लघु कथाएं जो होती हैं उनका व्यापार है। अब मुझे बताइए, अगर लघु कथाएं हमें चाहिए तो पहले लिखो। हिंदी का जो सम्मान लिखा है वो देख के मुझे, मतलब भले कनाडा हो, वेस्ट इंडीज हो, वो सब देख के बहुत मुझे मन में प्रसन्नता भी हुई और एक बात का ये अफसोस भी रहा कि भाई जो हिंदी में पढ़ते हैं उनको मेरा सविनय एक निवेदन है कि आप हिंदी के से ज़्यादा इंग्लिश पढ़े। जैसे जिनके नाम पे यूनिवर्सिटी बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी, इनसे यदि कुछ सीखना है तो देखिए उन्होंने पाली सीखी,
मराठी आती थी, इंग्लिश आती थी, और उनके इंग्लिश के जो शोध लेख हैं ऐसा है कि उसको यदि पढ़ना हो तो आपको डिक्शनरी लेके पढ़ना पड़ता है, कारण कि यदि आपको खुद को इंटरनेशनली प्रेजेंट करना है, इवन दो आपको खुद का लेख यदि प्रकाशित करवाना हो विदेशों में या कहीं, तो ऐसा आजकल जो गूगल ट्रांसलेटर जैसे सर ने बोला है, तो आपको अन्य भाषाओं में भी उतना ही प्रभुत्व होना चाहिए या लिमिटेड क्या बोलते हैं अपॉर्चुनिटीज है मार्केट पर। प्रमुख उद्घाटक के रूप में उपस्थित थे माय एफएम के रेडियो जॉकी डॉक्टर प्रेषित रुद्रवार प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित थे। बैंक ऑफ बड़ौदा की ओर से प्रबंधक जयंत जोशी जी उपस्थित थे। राजभाषा प्रबंधक अजित सिंह उपस्थित थे। विभागाध्यक्षा डॉक्टर भारती गोरे और कार्यक्रम के संयोजक डॉक्टर भगवान गवाड़े इस कार्यक्रम के लिए उपस्थित थे। इस कार्यक्रम के पीछे हमारा उद्देश्य ये रहा है कि छात्र न केवल पाठ्य पुस्तक तक सीमित रहे, बल्कि पाठ्य पुस्तक के बाहर जाकर भी वो अपनी परख और पहचान बनाए, अपने पैरों पर खड़े हो जाएं। इसलिए हम निरंतर ये प्रोत्साहन देने का, ये प्रेरणा देने का काम करते आए हैं। इस कार्यक्रम का एक हिस्सा ये था कि एमए की परीक्षा में, एमए हिंदी की परीक्षा में जो छात्र सर्वप्रथम आता है विश्वविद्यालय में, उस छात्र को बैंक ऑफ बड़ौदा की ओर से 11,000 का पुरस्कार दिया जाता है, और जो द्वितीय आता है उस छात्र को 7,000 रुपये का पुरस्कार दिया जाता है। तो ये 19-20 और 20-21 2 सालों के पुरस्कारों का वितरण आज प्रमुख अतिथियों के कर कमलों द्वारा हुआ। साथ ही साथ विद्यार्थियों को नए विषयों की ओर ले जाकर उनके चिंतन मनन को समृद्ध करने की दृष्टि से हम एक प्रतियोगिता का आयोजन करते हैं, जिसे हम छात्र संगोष्ठी का स्वरूप देते हैं। जय भीम इंडिया न्यूज़ में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। लोक राजा राजर्षि छत्रपति शाहू महाराज इनका कोल्हापुर में कृतज्ञता पर्व चल रहा है। साथ ही 100वें स्मृति शताब्दी दिन के अवसर पर होटल बावड़ा मिसल की ओर से 1000 मुफ्त मिसल वितरण का उपक्रम रखा गया था, जिसमें 1000 से ज्यादा मिसल वितरित किए गए। साथ ही मिसल बनाने वाले मालिक रत्नदीप चौहान, इनके द्वारा इस उपक्रम का आयोजन किया गया था। लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं इथं कृतज्ञता पर्व सुरू आहे आणि 100व स्मृती शताब्दी निमित्त आपण हॉटेल बावडा मिसळतर्फे इथं 1000पेक्षाही जास्त 1000चा उपक्रम होता आपला, 1000 मिसळ मोफत वाटण्याचा, आणि 1000पेक्षाही जास्त इथं मिसळ आपण आज वाटप केलेले आहेत। आणि ही एक महाराजांना आदरांजली म्हणून हा एक छोटासा आम्ही उपक्रम ठेवला होता। हॉटेलची स्थापना 1923 आहे। शाहूकालीन मिसळ आपली आहे आणि महाराजांच्या तेव्हापासून आज तगायत आपण सर्व करतोय। आज आमची इथे 4थी पिढी कार्यरत आहे हॉटेलला, आणि कोल्हापूरकरांना मी इथं आवाहन करतो की 22 मे पर्यंत इथं कार्यक्रम आहेत, तर सर्वांनी यावं इथं शाहू मिल परिसरामध्ये आणि महाराजांबद्दल नवीन पिढीपर्यंत नवीन विचार पोहोचवावे, हेच सगळ्यांपर्यंत मी विनंती करतो सर्वांना। आणि कोल्हापूरकरांना मी धन्यवाद देतो की आजचा जो उपक्रम खूप सुंदररित्या पार पडलेला आहे आणि चांगला प्रतिसादही त्यांनी दिलेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद।
राज्य में पिछले 2 साल से कोविड रोग प्रतिबंधक उपाय योजना के आगे पुलिस पद की भर्ती प्रक्रिया शुरू नहीं हो पाई थी, इसलिए फिलहाल राज्य में फिर से पुलिस पद की भर्ती प्रक्रिया शुरू की गई है। इसमें गढ़चिरौली के पुलिस पद की भर्ती प्रक्रिया और अन्य जिलों में पुलिस कर्मियों की पद की भर्ती प्रक्रिया पर बंदी लगाने से उनके साथ अन्याय किया गया है, इसलिए सरकार द्वारा इस पुलिस पद की भर्ती प्रक्रिया में स्थानीय के रूप में बेरोजगार युवाओं को मौका देने की मांग की गई है। माझं नाव राजू कृष्णकुमार चुटे आहे। मी गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे। येत्या 17 मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात एक जाहिरात पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की ओन्ली स्थानिक लोक त्यामध्ये अर्ज आवेदन करू शकतात आणि अदर आमचा गोंदिया चंद्रपूर हे नक्षलग्रस्त भागातील जिल्हे त्याच्यात आवेदन करू शकत नाही। तर आम्ही गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात मतदान करतो, त्यामुळे आम्हाला पण त्याच्यात प्राधान्य देण्यात यावं ही आमची मागणी आहे आणि नाहीतर आम्हाला स्थानिक करण्यात यावं अशी आमची मागणी आहे। आमचे लोकसभा क्षेत्रातील खासदार अशोक नेते यांना आम्ही मागणी करतो की आम्हाला पण स्थानिक भरती द्यावी ही विनंती आहे आमची त्यांना। माझे नाव हर्षा अंतोष रांगडाले आहे। मी गोंदिया जिल्ह्याची रहिवासी आहे। आता जे सरकारने गडचिरोली जिल्ह्यावासियांसाठी जी स्पेशल भरती काढली आहे त्यामध्ये आम्हा गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वंचित करण्यात आलेल्या त्या भरतीपासून ती आमच्यावर सरकारने ते अन्याय केलेले आहे। तर आम्हाला जर गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा आमची येत असेल आणि त्यामध्ये आम्ही मतदार करू शकतो पण आपण भरती देऊ शकत नाही ही आमच्यावर सरकार अन्याय करत आहे। तर सरकारने आम्हाला त्या भरतीमध्ये प्राधान्य दिले पाहिजे व आम्हाला त्या भरतीमध्ये सहभाग होण्याची प्राधान्य दिले पाहिजे। हे जे काही सरकार त्यांच्यासाठी स्पेशल भरती काढत आहे तर मग आमच्या गोंदिया जिल्ह्यासाठी पण स्पेशल भरती काढलं पाहिजे आणि त्यांनी पण आमच्या जिल्ह्यात भरती मारू शकले नाही पाहिजेत अशी काहीतरी बाब पाहिजे। हे जे सरकार करत आहे स्पेशल भरतीसाठी ते आमच्यावर एक अन्यायकारक गोष्ट आहे। तर शासनाने आमच्याकडे थोडं लक्ष द्यावा आणि आम्हाला त्या भरतीमध्ये प्राधान्य द्यावा अशी विनंती आहे सरकारला। माझे नाव वैद प्रकाश हर्षदेव गोहरी, मी राहणार पदमपूर। असं आहे की आता 2018पासून मी तयारी करत आहे। 2 वर्ष तर कोरोना कालमध्ये गेले आहेत। त्या कारण आता 2022मध्ये आपला गडचिरोलीमध्ये पोलीस भरती निघाली आहे। त्या कारण 136 जागा निघाली आहे आणि आम्ही चिमूरचे असून विधानसभाच्या क्षेत्रासाठी आपण इलेक्शन करू शकतो। त्या कारण आपण आता भरती निघली आहे चिमूरमध्ये, त्या भरतीमध्ये आपण समावेश झाला पाहिजे अशी आम्ही विनंती आहे। काऊन की माझे नाव महेश रामू चुटे आहे। मी जांभळी या गावचा रहिवासी आहे। आता लॉकडाऊन झालं तेव्हापासून भरती न निघाल्यामुळे मी सर्व संतापून गेलो होतो, पण आता यावर्षी म्हणजे 2022ला जे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे ॲड आलेली आहे ते आता फक्त गडचिरोली जिल्ह्यालाच समावेश आहे, आम्हा गोंदिया जिल्ह्याला समावेश नाही। आणि मेन गोष्ट तर नक्षलवादी एरियामध्ये आमचा गोंदिया जिल्हा पण इन्व्हॉल्व आहे, तरी पण आम्हाला तिथं जागा दिलेली नाही आहे। आणि जेव्हा चुनाव होतात लोकसभेची विधानसभेत तेव्हा चिमूर विधानसभेमध्ये आमच्या लोकसभेमध्ये वोटिंग करतो आम्ही, पण आता आम्हाला तिथे जागा असून सध्या पण आम्हाला तिथे इन्व्हॉल्व नाही आहे। डॉक्टर अंबेडकर विधि महाविद्यालय नागसेवन परिसर औरंगाबाद की ओर से एक दिन के अंतर्राष्ट्रीय ऑनलाइन चर्चा सत्र का आयोजन किया गया था। इस ऑनलाइन चर्चा सत्र का विषय डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के मुक्त संबंध विषय के विचार, कंप्यूटर के युग में निजी जीवन का अधिकार तथा व्यक्ति स्वतंत्रता, सामाजिक माध्यम और अभिव्यक्ति की स्वतंत्रता ऐसे इस चर्चा सत्र के विषय थे। इस चर्चा सत्र के अध्यक्ष के रूप में डॉक्टर रामरतन धुमाल, प्राध्यापक श्री किशन मोरे, डॉक्टर नंदिता पाटिल सहित महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर प्रमोद हेरोड़े उपस्थित थे। The parameters to know if we are having democracy as a rule or as a way of life. That is very interesting, and it's a very, very interesting concept that I would like to share with all of you. Also, in this order of ideas, democracy proclaims the rights of people in the civil and political spheres. In this sense, it provides people with institutional areas to stimulate their inventiveness, creativity, and thinking
based on plurality and diversity. And this is very interesting to highlight. Democracy in the most developed state of the concept needs to make that the minorities in the state to be represented in the formal institutions like the parliament, like the executive branch, like all the institutions. So plurality is a necessity of democracy. Diversity is a necessity of democracy. The Indian Constitution breaking. Dr. Ambedkar's educational viewpoints benefited the poor. Western idea, liberal principles affected him. He saw education as a means of advancing humanity. In his vision, Buddha and his Dhamma. Dr. Ambedkar articulated Buddhism. Liberty, equality, and community are the three foundations of human vision. डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय नागसेनवन औरंगाबाद तर्फे आज दिनांक 21 मे 2022 रोजी आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. चर्चासत्राचा विषय फंडामेंटल आस्पेक्ट्स ऑफ लिबर्टी अँड फ्रीडम ऑफ स्पीच हा होता. या चर्चासत्रामध्ये साधारणपणे 100पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. त्यापैकी काही मेक्सिको, काही पॉंडिचेरी, काही गुजरात म्हणजे अहमदाबाद, तसेच महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळे प्राध्यापक, वेगवेगळे संशोधक विद्यार्थिनी आणि विधिज्ञ सहभागी झाले होते. त्या प्रत्येकाने त्यांच्या परीने त्यांच्या दृष्टिकोनातून या विषयावरती प्रकाशझोत टाकलेला आहे. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़.